खाली डोकी वरती पाय, जिल्हाधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, जिंदाबाद आदिवासी माणूस आहे, माणूस आहे, माणूस आहे, माणुसकीची भीक का हक हक लढेंगे जितेंगे लढेंगे श्रमजीवीचे रामभाऊ वारणा जे अध्यक्ष आहेत ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, मशालमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल या आंदोलनासंदर्भात? हे आंदोलन खरं म्हणजे 3 तारखेपासून सुरू झाले आणि हे आंदोलनामध्ये असलेले सर्व संघटनेचे सभासद आहेत आणि म्हणून या आदिवासीवर स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा अन्याय झालेला आहे आणि म्हणून संघटनेच्या दणक्याने आदरणीय आमचे प्रेरणास्थान विवेक भाऊ यांच्या प्रयत्नाने हा 2006चा कायदा वनाचा झाला आणि त्याप्रमाणे या वनाचे हक्क अधिकार या आदिवासीला बहाल केले. हे सर्व आदिवासी डोंगर दऱ्यामध्ये कपालीमध्ये राहणारे पिढून पिढ्यापासून तिथे वास्तव्य त्यांचं आहे आणि म्हणून या 2006च्या कायद्याप्रमाणे या सर्व आदिवासींना हे वनाचे हक्क म्हणजे वनपट्टा आणि 7/12 हा खरं म्हणजे मिळाल्या पाहिजे. परंतु अजूनपर्यंत गेले 18 वर्ष झाली या वनाचा कायदा होऊन अजूनसुद्धा त्या या आदिवासींना त्यांना वनाचा हक्क या बहाल केलेला नाही आणि म्हणून त्या संदर्भात हे निर्णायक आंदोलन आहे. आता या ठिकाणी ठरवलेलं आहे की वनाचा हक्क हा ढगलून लढून मिळवून घ्यायचाच, ते शिवाय माघार नाही. 7/12 आणि वनपट्टा हा घेतल्याशिवाय इथूनशी जाणार नाही. म्हणून 3 तारखेपासून या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने स्वतःचा खर्च करून स्वतःचा शिधा घेऊन या ठिकाणी चुली मांडून ते इथे राहतात आणि हा वनाचा हक्क घेतल्याशिवाय इथूनशी जाणार आहे असा निर्णय अशा निर्धाराने या ठिकाणी हे सर्वजण आम्ही या ठिकाणी बसलो. धन्यवाद रामभाऊ, आपण मशालशी संवाद साधला.